म्हणजे मी 40 वर्षाची आहे आणि माझे गर्भपात झालेत 5-6 जे तुमच्या मुलामुळेच झालेले आहेत. 2 डिलिव्हरी झालेल्या आहेत. म्हणजे मी 6-7 लेकरांची आई म्हणा. माझ्यात ताकद नाही की त्याचा जो एक म्हणू ना की माज किंवा त्याचं जे मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या लेवलला मी पोहोचतच नाही आता. आता तुम्हाला उभं राहायची वेळ आलेली आहे. आता माझ्याच्याने सहन नाही होत कारण मी सहन केलं, माझी मुलं नाही सहन करू शकत. की वॉशरूमला गेलेले तर लगेच उठले, एकदम राक्षस जसा उठतो ना असे उठले. तुला समजत नाही का म्हणे, तू मुद्दाम करते का पोरांसमोर, तुला माहित नाही का मला काय पाहिजे असतं. म्हटलं बाबा हो, पण तू आता बाहेर पण करतोयस, बाहेर मला पण सांगतोयस की मी इकडून जाऊन, मला सांगायचे मी हिच्याकडून जाऊन आलोय, मी तिच्याकडून जाऊन आलोय. आता का त्रास देतोय आम्हाला, सोड आता आम्हाला त्रास देणं सोडतो. त्यांनी मुलाची पूर्ण अशी नरडी पकडली आणि उचलून असं खाली आपटलं मुलाला. बापरे. मुलीला माहित झालं. मुलगी बोलली आपल्याला काहीच नको म्हणून, तू चल इथून, हे सोड सगळं. जरी तू तुझ्या स्वप्नाचं घर बनवलेलं आहे, घर सजवलेलं आहे, पण हे सोन्याचा पिंजरा आहे, हा तुला सोडावाच लागेल. एक रूम यांच्यासाठी यांनी स्पेशल ठेवलेला होता. सांगितलं हे होतं की माझी बायको मला सूट देत नाहीये म्हणून मी हे उद्योग करतो. ॲज अ पुरुष म्हणून समोरचे 2 पुरुष होते. मला ह्या टॉपिकवर बोलणं माझ्यासाठी अश्लील टॉपिक वाटत होतं. मी माझ्या आत्म्याला जो त्रास आहे, आज मी रडते, मी म्हणते ना माझा आत्मा रडतो रोज त्या गोष्टीतून. हा तळतळ त्या खानदानीला लागणारच. तुमची स्वप्न काय होती? माझे स्वप्न पूर्ण करायला ना मला स्वप्नच बघता नाही आली पाहिजे. लोकांना वेळ मिळतो ना स्वप्न बघायला, मला स्वप्न बघायलाच वेळ मिळाला नाही. कारण माझे वाईट अनुभव इतके आले ना, त्यातून स्वप्न बघायला वेळच नाही मिळाला. 3 वाजता मी गाढ झोपेत होते. तो स्टडी टेबल साईडला करून बरोबर ते मध्ये आले. मे बी मुलाने तो आवाज ऐकला असेल स्टडी टेबलचा, त्याची झोप थोडी उघडलेली असेल. मुलगा 6वीला असेल त्यावेळेस. बाप काहीतरी करतोय आपल्या आईसोबत हे त्याला समजलं आणि त्याने जाताना बघितलं बापाला त्या बेडरूममधून बाहेर दुसऱ्या दरवाजाने, कारण इकडचा दरवाजा मी पॅक करून आणि त्याचा लोटू नये म्हणून एक वस्तू लावून ठेवायची. ते मुलाने बघितलं हे मला नव्हतं माहिती, पण ज्यावेळेस तो बाप बाहेर चालला ना, त्या बापाच्या अंगावर कपडे नव्हते हे त्याने पाहिलं. आणि वरती बघून मुलगा असा वरती बघतोय आणि बाप बाहेर गेल्यानंतर त्याचे डोळे उघडे ते मी बघितले. आणि त्याने माझा हा हात धरला, डावा हात धरला, असं मला पकडलं आणि त्याच्या डोळ्यातून इकडून पाणी येताना मला दिसलं. मग मला जाणवले की याने बघितलं वाटतं की आपला बाप काय त्रास देतोय किंवा हे करतोय, आणि त्याने ते बघितलं होतं. त्याच्यावरती एवढा इफेक्ट झाला ना की तो त्याला खेळायला खूप आवडतं. खेळणं म्हणजे त्याचं स्टडी नको पण खेळायला खूप. मी त्याला विचारलं नाही, माझ्यात हिंमतच झाली नाही की नेमकं तू का रडतोयस बाळा. त्याने उठून उलट ना माझ्या डोक्यावरती हात फिरवला. दुसऱ्या दिवशी परत सांगितलं, मम्मी आता नीट दरवाजा लावत जा, तू दरवाजा नीट लावत नाही. हे एक वाक्य फक्त 4 दिवसातून एकच बोलला तो. 4 दिवस माझा मुलगा एकही वाक्य तोंडातून बोलत नव्हता. त्याच्यावर एवढा इफेक्ट झाला होता ना की तो मुलांसोबत खेळायला पण जात नव्हता. मग मीच बोलले, म्हटले आणि काहीतरी खूपच असं, म्हणजे रात्रीची सिच्युएशन ती सगळी बघितलेली दिसते, कारण हा बोलत पण नाहीये. दादा जेवायचं का, खेळायला जातो का, आणि शिवाय एक वाक्य तो बोलत नव्हता आणि फक्त कोपऱ्यात बसलेला. मग मी त्याला थोडंसं समजवलं, दादा जाऊ दे, हा त्रास निघून जाईल. त्याला थोडं समजवल्यानंतर तो 3 दिवस काहीही बोलला नाही. 3 दिवस एकदम माणूस म्हणता ना सदम्यात होता तो थोडासा, पण तो एकच वाक्य बोलायचा, मम्मी दरवाजे नीट लाव, तो व्यक्ती परत येईल. बाप जो आहे त्याचा तो नीट दरवाजे लावून घे, नाही तर त्या व्यक्तीचं परत काही नाही काही राहील. आणि त्याला सांगायचे माझा टॉवेल राहिला, माझे पॅन्ट राहिली. त्याने 3ऱ्या का 4थ्या दिवशी काय केलं, सगळे टॉवेल जेवढे होते ना घरात बेडरूममधले ते टॉवेल बाहेर फेकले, त्यांचे कपडे बाहेर फेकले. त्यांना सांगितलं की तुम्ही हे बाहेरच्या बाहेरच घ्या म्हणे, आमच्या बेडरूममध्ये येऊ नका. मुलाने सांगितलं. त्यावेळेस मुलाला ते काही त्यांनी बोललं वगैरे नाही. पण मग आता गोष्ट झाली होती एकदम ओव्हर. मुलावरती पण, मुलाचा पण चिडचिड राग वगैरे. मग मी भांडायला सुरुवात केली. तिथून भांडण सुरुवात झाली तर ते घर सोडून 10 दिवस गेले निघून. 10 दिवस निघून गेले तर मला वाटलं राग गेले भांडण झाले म्हणून. ते दुसऱ्या बाईसोबत जाऊन राहायला लागले, जी कंपनीत होती पहिलेच त्यांचं अफेअर. ही बहीण पण
माझी नातेवाईक पण आणि कंपनीत पण एक वेगळी. मग मी विचारलं का हो म्हटलं. जी माझे नातेवाईक आहे तिचं नाव घेतलं आणि विचारलं तिचं काय झालं. तिने त्यांच्याच लँग्वेजमध्ये तिने दुसरा ठेवला म्हणे. मला सोडलं असं मला वाक्य बोलले. मी हसले, म्हटलं अरे देवा. तर मला म्हणे आता दुसरा नंबर दे. म्हटलं हे ओव्हर होतंय म्हटलं, आता मी घरच्यांना सांगेन. तर ते घर सोडून निघून गेले. 1 महिना राहिले, 15 दिवस राहिले आधी. 15 दिवसानंतर आम्ही घरच्यांनी तपास पण काढायला सुरुवात केला. पण मी तरीही माहेरी काहीही सांगितलेलं नव्हतं. गेले. एरियातले लोक विचारायचे कुठे गेले. मी सांगायचे पुण्याला गेले, त्यांची कामानिमित्त कंपनीत गेलेत. मग आली वेळ, रिटर्न आले ते महिन्यातून एका महिन्याने वापस आले. वापस आल्यानंतर मी घरच्यांना बोलवलं. माझी बहिणीचे मिस्टर वगैरे बोलवले आणि आईला बोलवलं. वडिलांना बोलवलं नाही, कारण वडील मला माहीत होतं की एकदा ऐकलं काही गोष्टी तर यांनाच शिवीगाळ करतील आणि एका सासऱ्यांनी जावेला शिवीगाळ केली तर ते आपल्यालाही आवडणार नाही. म्हणून मग आईला बोलवलं फक्त. आणि भावाला ज्यांनी मोबाईल हॅक करून दिलेला होता आणि दुसरी जी बहीण आहे तिच्याशी मला सेटिंग करून दे म्हटलं होतं, तर तिला मी सांगितलेलं होतं. तिचं आणि त्यांचं क्रॉस होतं. त्या दोघांना काही घरात घेतलं नाही, त्यांना बाहेर थांबवलं. तुम्ही माझा संसार मोडलाय म्हणे, तुम्ही बाहेर थांबा. जे माझे लहान भाऊ बहीण होते आणि घरात सगळे आले. मी बसून सगळ्यांना सिच्युएशन सांगायला लागले की ह्या व्यक्तीने मला आत्तापर्यंत असा त्रास दिला आहे. आई हॉलच्या पायऱ्यांवरती बसलेली होती, पायऱ्यांवरून उठली. आईने मला असं वाटतं 4-5च घटना ऐकल्या होत्यात. पूर्ण आयुष्यात तर ऐकायचंच बाकी होतं तिला. 4 गोष्टी ऐकल्यानंतर ती उठली आणि बोलली की मला ना गरम होतंय जास्त. मी म्हटलं फॅन खाली उभी राहा, पण इथेच उभी राहत. आता तुम्हाला उभं राहायची वेळ आलेली आहे. आता माझ्याच्याने सहन नाही होत, कारण मी सहन केलं, माझी मुलं नाही सहन करू शकत. हे कुठेतरी ह्या माणसाला कंट्रोल करावं लागेल, कारण हा सायको लेवलची सीमा क्रॉस करतोय आता. याचं एक लेवल वाढत चाललेली. मी ह्याच भाषेत म्हणजे आरे शिवाय मी त्यावेळेस बोललीच नाही. आई बोलली की नाही मला जास्तच गरम होतोय, म्हणून बाहेर गेले. बाहेर मी आईकडे लक्ष देऊन होते. कार बाहेर त्यांची पार्क होती मिस्टरांची, ती कारच्या तिकडे गेली असं. तर मला वाटलं मग कारच्या तिकडे गेली म्हणजे बाहेर हवेत थोडी फिरत असेल. मी इकडे यांना सर्वांना सांगते की माझ्यावर असं वेळ आला, असं तसं आलं. भाऊ माझ्यावर चिडायला लागले की तू एवढे दिवस का नाही सांगितलं, एवढे दिवस का लपवलं, तू सांगायला पाहिजे होतं, तुझ्यामुळे हा तुला त्रास आहे. परत मला त्यांना बोलले की हिला घेऊन जा. म्हटलं घेऊन जा काय, मी काय 16-17 वर्षाची की नवीन नवरी थोडी की घेऊन जा. आता घेऊन जायची वेळ गेली. म्हटलं आता तू बाहेर निघ, मी माझ्या मुलासोबत मी इथेच राहील, तू बाहेर निघ. आता माझे नातेवाईक होते म्हणून ते माझ्यावर हात उचलू शकले नाही. पण त्यांनी तरी मला इथे पकडलं होतं असं आणि मला असं धक्का दिला. गळ्यातलं वगैरे मंगळसूत्र वगैरे ओढलं. म्हणजे भांडण चालू. ते चालूच. घरच्यांना कबूल केलं त्यांनी की हो मी आहेच तसा, मारा मला. पण मग त्यांना माहित नव्हतं ना, आणि त्यांच्या डोक्यात ना एक देव माणूस असतो ना, तो देव माणूस तो होता की आपले दाजीलाही चांगले आहेत, आपल्या ताईला पाहिजे तशा साड्या, ज्वेलरी, फिरणं, कारमध्ये घेऊन फिरणं, हे चालू होतं. आणि मी रिअल पार्ट जो आहे तो त्यांना सांगत नव्हते. जे चांगलं आहे ती बाजू त्यांना माहित होती. त्यांना हात तरी कसं उचलायचा हे पण वाईट वाटत होतं की कसा हात उचलायचा या व्यक्तीवरती, कारण आपल्या समोर तर चांगले वाटत होते. त्यांनी विचार केला मे बी आपली बहीण चुकत असेल, थोडा विचार करू. मग माझा भाऊ म्हणे तू एवढे दिवस गप्पच का बसली, सांगितलंस का नाही आम्हाला. मग म्हटलं अशी सिच्युएशन आहे, हे तुम्हाला आत्ता सांगते. तेवढ्यात फोन आला की आई आजारी झालेली आहे, आईला मेजर हार्ट अटॅक आलाय, आई ICU मध्ये आहे. आई ICU मध्ये आहे हे ऐकून आम्ही सगळेजण जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आईला. तिथे गेल्यानंतर आई खूप रडत होती. डॉक्टरने सांगितलं की ह्या मॅडमची जी सिच्युएशन आहे ती थोडी थांबवा, कारण यांना काहीतरी सदमा बसलेला आहे. मग मी तिला बोलले आईला, अगं काही नाही, मी असंच सांगत होते, तू थोडी शांत हो. आईला कसं बसं शांत केलं. आणि मग मी विचार केला की आज माझीच एकटीची आई नाही, मला 3 भाऊ बहीण अजून आहेत. त्यांनी काय मला विचारलं असतं की तुझ्यामुळं आज आमची आई गेली, हे माझ्या डोक्यात होतं त्यावेळेस. म्हणजे माझी आई तर मला माहीतच होते की माझ्या आईला काय त्रास होते, की ICU मध्ये म्हणजेच तिच्या मनावरती किती मोठा आघात झाला असेल, की तिला हार्ट अटॅक आलेला आहे. त्यावेळेस त्या व्यक्तीला मी बाहेर काढलं. एवढं होऊन पण म्हटलं तू नाही यायचं घरात, आता मी घरात राहणार. कारण मी 25 वर्ष असेच नाही काढले
हे घर सजवणं पासून तर मी माझे स्वप्न होते हे घर कसं सजवायचं काय ते मी केलंय. मी हे घर नाही सोडणार म्हणून मी त्या घरात थांबले. माझी आई काय बोलली, तू त्या घरात नको विचार करू म्हणे, तू तुझा जीव वाचव म्हणे. मला एवढंच. आणि एक सांगायचं ना, तुम्हाला जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या आईला माहीत पण नव्हत्या. तिला थोड्याच गोष्टी माहीत झाल्या, तेवढ्यात तिला अटॅक आला. दुसऱ्या दिवशी ते घर निघून गेले. मुलगी नव्हती. मग मुलीला माहीत झालं. मुलीने विचार केला काय आता गोष्ट जास्त चिघळलेली आहे. ती दिल्लीला होती. तिने विचार केला की मम्मी मला घ्यायलाय आता, तिकडचं तुमचं वातावरण जास्तच बिघडलेलं आहे. आईला अटॅक आला, उद्या तुलाही काही होऊ शकतं. आणि मुलासोबत जे झालेलं ते मी तिला सांगितलेलं नव्हतं. ते फक्त मुलामध्ये आणि माझ्यामध्येच होतं की याच्यावर पण असं असं बितलेलं आहे. एवढं होऊन पण त्या व्यक्तीने परत आले. मुलीला बोलवून घेतलं मी. तीच आली, मला नाही राहायचं कारण तू एकटी आहे, तुझ्यासोबत असं असं चाललंय. आम्ही परत ते भांडण चालू झालं. मुलीला तर माहीत झालंय. मला बायकांचा आवाज येतोय खूप ऐकायला. मग असं नाटक करायला लागले ना की मला कोणतरी बाहेरची जादूटोणा केली माझ्यावरती. ह्या गोष्टी ते दाखवायला लागले की माझ्यावर जादूटोणा केली वाटतं, मी असा नव्हतो, मी असा वागत नव्हतो, पण मला कोणीतरी लिंगपिसास लावून दिले, असं तिला बोलायला लागले. रात्रीचे आले. मग आम्ही ठरवलं की तू बाबा दुसऱ्या बेडरूममध्ये झोप, मुलांसमोर मला हे ड्रामे नको आहेत आता. माझ्या मुलांवरती खूप वाईट परिणाम होते या गोष्टीचा. मग मी दरवाजा लावून वगैरे झोपले. दरवाजा जोरात ठकठकला आणि मुलीसमोर नाटक केलं. मला खूप बायकांचा आवाज येतोय, मला बायका बोलवत आहे, मला कोणतरी जादूटोणा केलाय, ह्या गोष्टी. मुलीला मला समजलं की हे नाटक आहे. मुलगी वॉशरूमला गेली. थांबा म्हणे मी तुमच्याशी बोलते थोडंसं. आणि ती वॉशरूमला गेली. आणि घाबरून, जसं मी खूप घाबरलोय, मला खूप भीती वाटते, माझा पाय पकडला असा एकदम टाईट. आणि त्याचा तसा हात नख घुसवत असे रागात मध्ये ते नख घुसवत होते. मुलीला ते समजत होतं कारण तिने माझा एक हात तिकडे पकडलेला होता, एक पाय माझा तिकडे त्यांनी पकडलेला होता की मी घाबरतोय हे ते. ती बोलली थांब मी टॉयलेटवरून येते, यांना उठवते आणि आपण तिकडे जाऊ दुसऱ्या बेडरूममध्ये. ती वॉशरूमला गेली तर लगेच उठले. एकदम राक्षस जसं उठतो ना असे उठले. तुला समजत नाही का म्हणे, तू मुद्दाम करते का पोरांसमोर, तुला माहित नाही का मला काय पाहिजे असतं. म्हटलं बाबा हो, पण तू आता बाहेर पण करतोयस, बाहेर मला पण सांगतोयस की मी इकडून जाऊन मला सांगायचे मी हिच्याकडून जाऊन आलोय, मी तिच्याकडून जाऊन आलोय, आता का त्रास देतोय आम्हाला, सोड आता आम्हाला त्रास देणं सोडतो. म्हणून मग मी मुलीला बोलले तू काहीच नको करू. आम्ही वेगळ्या बेडरूममध्ये झोपलो. ती रात्र कशी तरी गेली. दुसऱ्या दिवशी ते बाहेर गेले. बाहेर गेल्यावर मला वाटलं मुलाला आणायला गेले शाळेतून, मे बी आणायला गेले असेल. ते वकिलाकडे गेले डिवोर्सचे पेपर्स बनवायला. मिस्टर. हा. आणि मी इडली वगैरे बनवलेली, त्यांना आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल वेगळी भाजी बनवली. आणि मी तिला बोलते की आता पप्पा येतील, त्यांना ते जेवण दे, कारण आमचं झालंय वाद, तू नको वादात पडू, त्यांना ते जेवण दे. आणि मग वकिलाचा मला फोन आला की मॅडम तुम्हाला इथे कोर्टात यायचंय, तुमच्या मिस्टरने डिवोर्स फाईल केलेला आहे. मुलगी आणि मी गेले. पण तिथे सिच्युएशन, मुलगी तयार होती, ती आत्ताच्या विचाराची आहे. हो, एवढा त्रास सहन करण्यापेक्षा का त्रास सहन करते, मी कुठेतरी जॉबला लागेल, तू चांगला जॉब करशील, सोडून दे हे. पण माझ्या डोक्यात होतं समाज, डिवोर्स आत्ता झाला, आपल्या घरात कोणाचा डिवोर्स नाहीये, आता डिवोर्स होणं आणि नवऱ्याने टाकून दिलं म्हणतात. मी तिला म्हटलं थांब तू जरा, तू एवढ्या गोष्टीचा विचार करू नको. मग तो पहिला जो डिवोर्स होता ते म्युच्युअल डिवोर्स म्हणून मला ती कन्सेप्ट माहित नव्हती. त्यांनी ते म्युच्युअल चाललंय आणि घरातच येणं जाणं सगळं. ऐन टायमाला मी म्हटलं मला डिवोर्स पाहिजेच नाहीये. मग तो डिवोर्स मागे घेतला पहिला. मग नंतर त्यांनी काय केलं, शादी.com आणि जीवनसाथी.com हे 2 नवीन गॅजेट पकडले. आणि आता त्यांच्या डोक्यात एक होतं की एक ज्या महिला नवऱ्यासोबत क्रॉस आहे ना त्याच आपल्याशी पटू शकतात, हे डोक्यात फिक्स होतं. शादी.com आणि जीवनसाथी.com वरती रजिस्टर नाव केलं, डिवोर्सी हे नाव केलं, डिवोर्सी आहे असं. आणि मग जी व्यक्ती भेटेल त्या व्यक्तीसोबत ते भेटणं किंवा बोलणं या गोष्टी करायला लागले ते. आणि मग सिच्युएशन हाताबाहेर जात मग दुसरा परत वेळेस त्यांनी काय केलं, मग त्रास द्यायला अति सुरुवात केले. परत ते घर सोडून निघून गेले. अच्छा. घर सोडून निघून गेले तर मुलगी काय बोलली, पप्पा तुम्हाला डिवोर्स पाहिजे, मम्मी डिवोर्स द्यायला तयार आहे, आम्हाला 1 महिना द्या, 1 महिन्यात आम्ही हे तुमचं घर खाली करतो आणि दुसरीकडे जातो.
बरोबर 1 महिन्याने ती व्यक्ती परत घरी आली. घरी त्या व्यक्तीला बघितल्यावर मुलगा खूप घाबरला हम्म. की आता तेच परत सिच्युएशन, तेच भांडण, ते मुलं वैतागून गेले होते. कारण हा पिरियड 2-3 वर्षाचा सहन करायचा होता. बरोबर. हे जरी मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते, पण हे 2-3 वर्षाचं पिरियड आहे जी मुलांनी पण सहन केलंय. माझ्यावरती ते मग आले घरी, माझ्यावरती धावून आले. कपडे वगैरे भरू नको, थांब इथेच. मला बोलले थांब इथेच, मी राहतो इथेच, जायचं नाही कुठे. मी कपडे भरायला गेले तर मुलगाला वाटले की आता आपल्याला परत मारेल. त्याचा कुठेतरी बाण सुटला. त्याने काय केलं, हो मुलगा लहानच आहे पण तरी 7वीला होता त्यावेळेस तो. त्याने काय केलं, धक्का दिला आणि एक चापट मारली की आता मम्मीला मारायचं नाही, आता त्रास द्यायचा नाही, मग मी तुम्हाला मारेल. हे वाक्य त्याने बोललं मुलाने, की आपल्या आईला त्रास होते, आता आपण सहन करायचं नाही. त्यांनी मुलाची पूर्ण अशी नरडी पकडली आणि उचलून असं खाली आपटलं मुलाला. बापरे. मुलीला माहीत झालं. मुलगी बोलली आपल्याला काहीच नको मम्मी, तू चल इथून, हे सोड सगळं. जरी तू तुझ्या स्वप्नाचं घर बनवलेलं आहे, घर सजवलेलं आहे, पण हे सोन्याचा पिंजरा आहे, हा तुला सोडावाच लागेल. मग आम्ही तिघंही मायलेक दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडलो. आजूबाजूच्या एरियात घर शोधायला लागलो. पैसे 1 रुपया नव्हता सोबत माझ्याकडे. कारण मुलगा बोलला की मम्मी मला राहायचंच नाही आहे तिथे, मला नाहीच त्या माणसासोबतच नाही राहायचंय, तुला खूप त्रास होईल किंवा मला खूप त्रास होईल. मुलगी समजदार होती. मुलगी बोलली दादूच्या वरती खूप वेगळा असर होतोय, आपण दुसरीकडे शिफ्ट होऊ. रूम शोधला. मैत्रिणीकडे जेवण केलं त्या दिवशी, दुपारचं पण संध्याकाळचं पण. आणि रात्रीची त्यांची नाईट होती. नाईटला ते निघून गेले. तेव्हा आम्ही घरी गेलो. जेवढं पाहिजे होतं तेवढं सामान भरलं. भावाचे मित्र, काही माझे जे स्टुडंट होते त्यांना बोलवलं आणि सामान भरलं आणि रात्रीचं शिफ्ट झालं. गेल्यानंतर त्या व्यक्तीने आता एक मला वाक्य बोललं जायचं, मी कामाची नाही आहे. माझं वाईट नव्हतं वाटत, घर सोडून गेली. पण तुम्हाला मुलांचं वाईट वाटायला पाहिजे होतं की मुलं तर घर सोडून गेलेत, मुलं कुठं जाणार. मुलं आपण. आणि वेळ अशी होती की ते मुलं गॅप, म्हणजे 9 वर्षांनी मुलगा झालेला होता मला मुलीच्या नंतर. कारण मध्ये हे यांनी त्रास देऊन देऊन ते गर्भपात झालेले होते. त्याच्याने माझी कंडिशन बिघडलेली होती. 9 वर्षांनी मुलगा झालाय. एक म्हणतो ना आपण नावा नवसाचा मुलगा आहे. निदान त्या व्यक्तीला हे तरी वाटायला पाहिजे होतं, बायकोसाठी आपण मुलं पण त्यागतोय, मुलांना पण त्रास होतो या गोष्टीचा, किंवा मुलं सोडून गेले. वाईटच वाटलं नाही त्या व्यक्तीला. फोन आला की मी काय खाऊ आता, तुम्ही गॅस घेऊन गेले तर. मी शिवी दिली. म्हटलं तू खूप नीच, म्हटलं हेच वाक्य बोलले. म्हटलं व्यक्तीने विचारायला पाहिजे तू का गेली सोडून घर, कशाला गेली, भांडणं होत राहतील, तू पोरांना घेऊन कशाला गेली, घर खाली दिसतंय, अस्तव्यस्त संसार मोडलाय आपला, ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. वाक्य हे बोलले की मी काय खाऊ आता, तुम्ही गॅस घेऊन गेले. मी म्हटलं तू खूप नीचच. म्हटलं बरं झालं मी घर सोडलं, मुलीचं ऐकलं. आणि मग ते घर सोडलं. त्या घरात थोड्या दिवस राहिले. थोड्या दिवस परत माझ्यात मानसिकता नवऱ्याची जागली. मी परत टिफिन देत राहिले, डबा देत राहिले. तिकडून कामाला जाताना सकाळी 6 वाजता डबा बनवून देत राहिले की जाऊ दे, चालेल, होईल परत गोड. गेल्याचे 25-26 वर्ष आयुष्याचे गेलेले आहेत. अजून 10-1 वर्ष, 15 वर्ष जास्तीत जास्त. काय आता 15 वर्षासाठी परत हे करत बसायचं. नाही, मी सुधरेल. मला असं वाटलं सुधरेल की आता एकटं झालंय. आपली कमी त्या माणसाला महसूस होईल की आपण नाही आहे ना आता घरामध्ये, तर त्या माणसाला आपण काय होतो, आपण त्यांच्या आयुष्यात काय होतं हे जाणवेल तरी. पण तो माणूस काय करायचा माहिती आहे का, आता जी चूक केली ना, ती चूक पुढच्या वेळेस अजून चांगली कशी करेल याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष होतं. मला गमवण्याचं किंवा मुलांना गमवण्याचं अजिबात दुःख नाही. परत ती बहीण जी होती, ती बहीण घरी आणलेली होती. मला शेजारच्या बाईने, एक आजीबाईने सांगितलं की अशी अशी एक बाई आणलेली म्हणे बाई घरी, आणि डबा मी देते, जेवणाचा पुरवते. पण मी ना तिथे सवय होऊन गेली होती मला त्या गोष्टीची. चला अफेअर आहे, चाललेच आता. 1 नाही 2 नाही 4-5 तर मला पहिलेच माहीत आहे. काय आजी तुम्ही सांगताय. शादी.com वरती नाव नोंदवून 1-2 इथे संगमनेरला एक ॲडव्होकेट आहे, नाव मला माहिती आहे, मी नाव सांगणार नाही त्यांचं. तर ॲडव्होकेट मला असं वाटतं यांच्यापेक्षा काहीतरी
10 वर्षांनी मोठी, पण 55 वर्षाची व्यक्ती होती ती पण, बर. समोरची महिला पण. हम्म, तिचा पण डिवोर्स झालेला होता. हम्म, मे बी, ती खरी कंडिशन मला माहित नाही, पण ह्या दोघांचं भेटणं गाठणं हे सगळं चालू व्हायचं. आणि ते काय करायचे, रॅन्डमली कोणालाही मेसेज पाठवून ठेवायचे, हाय हॅलो, अच्छा. जे शादी.com वरती जी पटेल ती पटेल, अच्छा, म्हणजे जी दिसेल त्याला जी दिसेल, ते just हा, फक्त जी दिसेल ते. send- बाकी ती बाई कशी आहे किंवा हिच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचं हे डोक्यात पण मे बी नसेल, कारण त्याच्या डोक्यात फक्त ते लिंग पिसाटचाच एक डोक्यात हेतू असेल. मग ही लेडीज, दुसरी अजून एक आहे जी आपले पुण्यातलीच आहे व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, शिकलेली आहे, चांगले मोठे मोठे क्लासेस आहेत त्या व्यक्तीचे. त्या व्यक्तीला यांनी भेटायला बोलवलं. आता एक शिकलेली व्यक्ती ती थोडी विचार करणारीच असणार. अर्थातच. मला असं वाटलं होतं ते वकील, जी वकील होती, ॲडव्होकेट होती, तिने पण विचार करायला पाहिजे होता. ह्या अशा महिलांनी ना पहिलंच थोडंसं त्या व्यक्तीला अडवलं असतं ना, थोडं तिथेच काहीतरी हे केलं असतं ना, तर त्याची हिंमत वाढली नसते. नाही, अशा बायकांनी अशा पुरुषाला एखादा चटका द्यायला पाहिजे. ते झालंच नाही. म्हणजे का झालं? कसं ना, म्हणजे की जोपर्यंत एखादी बाहेरची स्त्री त्याला एखादा असा झटका नाही देत, मग तोपर्यंत ते डोकं ठिकाणावर नाही येणार की आपली घरातली स्त्री आहे, मग तिने काही बोलू दे, आपण काही करू शकतो. पण बाहेरच्या स्त्रीनी त्याला वटणीवरती आणलं असतं ना, की मग मला वाटतं काहीतरी झालं असतं. त्यांचं सर्वात मोठं काय होतं की त्यांची जी कला आहे ती, आणि घरच्यांचा support. इम्प्रेस करायचं. हा, इम्प्रेस करायचं, मी खूप चांगलं आहे, हम्म. ही वाईट आहे. हिने जर मला व्यवस्थित म्हणजे माझी इच्छा पूर्ण करून दिली असती, थोडक्यात मला पुरली असती, तर मी बाहेर नसतो गेलो. हे वाक्य ते घरच्यांना बोलायचे. इव्हन माझ्या आजी आली, माझ्या आजीला पण बोलायचे ते, की तुझी नात मला काही मन भरत नाहीये म्हणून मी असं असं करतोय. माझ्या आजीला सांगितलेलं, त्यांच्या काकूला सांगितलेलं. पण माझ्या आजीने मला बोलली, त्यांची काकू पण मला बोलली की आमचा मुलगा 71 वर्षाचा होईपर्यंत त्याला बायको लागेल, मग तू काय करशील. मी सांगितलं तर माझं वय, म्हणजे मी 40 वर्षाची आहे आणि माझे गर्भपात झालेत 5-6, जे तुमच्या मुलामुळेच झालेले आहेत, 2 डिलिव्हरी झालेल्या आहेत, म्हणजे मी 6-7 लेकरांची आई म्हणा. माझ्यात ताकद नाही की त्याचा जो एक म्हणू ना की माज किंवा त्याचं जे मानसिकता आहे, त्या मानसिकतेच्या लेवलला मी पोहोचतच नाही आता. माझं वय झालं आता, मला असं वाटतं की मी थोडी म्हातारी झाली ह्या हेतूने. ती काकू, जी काकू आहे 65 वर्षाची, ती मला हे वाक्य बोलते की त्याला 71 वर्षाचा होईपर्यंत लागेल. मग हिंमत वाढली. घरच्यांनीच जर सांगितले आपल्याला 71 वर्षापर्यंत पाहिजे, मग घरच्यांचा सपोर्ट आहे ह्या गोष्टीने. बापरे. आणि सर्वात जास्त त्या लोकांना अजूनही त्या व्यक्तीचा चेहरा माहित नाहीये, कोणाबद्दल काय बोललेलं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मला माहिती आहे की काय बोललेलं आहे, किंवा त्यांच्या मुलींबद्दल, जी व्यक्ती त्यांची एवढी बाजू घेते त्यांच्याच मुलींबद्दल वाटेल ते घाण बोललेले आहे. पण हे त्यांना नाही माहिती. त्यांना असं वाटतं की हा व्यक्ती म्हणजे एकदम खूप चांगला, खूप चांगला. बापरे. अजून पण तसंच आहे. हा एक डिसऑर्डर असू शकतो का? मी बोलली आहे, आता कोर्टात कचेरी केस चालू आहे, मी म्हटले याची ट्रीटमेंट करा पहिली. मी महिला आयोगात पण गेली होते ना, महिला आयोगाच्या त्या मॅडमला बोलली होती की यांची ट्रीटमेंट करायला सांगा, यांना हॉस्पिटलमध्ये मी घेऊन जाईल, फक्त मला तुम्ही परमिशन द्या, या व्यक्ती मला सपोर्ट करा तुम्ही. घरी सपोर्ट करायला गेल्यावर एक व्यक्ती हार्ट अटॅकने आयसीयू मध्ये पोहोचली होती, तिकडे मी नाही जात आता, पण मला तुमच्याकडनं सपोर्ट करा. तर ते त्यांना बोलले होते की हिला हॉस्पिटलमध्ये न्या म्हणे, आणि हिला असे काही इंजेक्शन द्या, म्हणजे जसं म्हशीला गाईला इंजेक्शन देतात असं ते वाक्य बोलले होते, तसं हिला इंजेक्शन द्या म्हणजे ही माझ्याकडे येत राहील सारखे सारखे. अरे बापरे. असं वाक्य त्यांच्या डोक्यात होतं. म्हणजे मी कमी नाही आहे, हिच्यात कमी आहे. ही म्हणते ना वय झालंय किंवा हिचे एवढे गर्भपात झाले, हे काही नाहीये. हिला इंजेक्शन द्या आणि हिला डॉक्टरकडे घेऊन जा. मला डिसऑर्डर किंवा मी मानसिक रोगी आहे किंवा मी असा आहे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या फिजिकल नीड ह्या टोटली वेगळ्या आहेत, त्याच्या वेगळ्या असतील. म्हणजे त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे होतं की चला ठीक आहे, माझ्यासाठी ह्या नेसेसिटी आहे ती, पण माझी ॲज अ वाईफ तिची अंडरस्टँडिंग किंवा त्यांना ॲटलिस्ट सपोर्ट की बाबा ह्या गोष्टी त्याच्यासारख्या नाही जमू शकत. ॲटलिस्ट
त्यांनी स्वतः एवढा जर चांगल्या पोस्टवरती आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, एकदा कन्सल्ट करायला पाहिजे होतं डॉक्टरांशी त्यांनी पर्सनली. किंवा कारण मला असं वाटतं की हा आयदर ही मानसिकता असू शकते किंवा एखादा डिसऑर्डर असू शकतो. कारण त्या माणसाला मुलं कळत नाहीत, बिलकुलच नाही. बहीण कळत नाही, चुलती आमच्या जी इकडे आई सारखी चुलती ती पण नाही. ती नाही कळत. तर ह्या गोष्टी म्हणजे खूप विचित्र आहेत ह्या गोष्टी. तुम्ही हे पण सांगितलं की तुम्ही नाशिकवरून ते शोधायला आले हो होते. हो हो हो. माझ्या डोक्यात अजून म्हणजेच जस्ट आता 1 महिन्यापूर्वी होतं हम्म. की आपला नवरा सुधरून वापस घरी येईल, हे माझ्या डोक्यात होतं. जरी कोर्ट कचेरी आहे, मी जाणून बुजून ते डिवोर्स पुढे ढकलत होते. मला वाटलं तर ठीक होईल, हम्म. मानसिकता आज किंवा म्हातारा झाल्यावर येईल हम्म. असं डोक्यात होतं की होईल एक ना दिवस, त्याला समजेल बायको काय होती, मुलगा काय आहे, आपल्याला कसं सांभाळलेलं आहे बायकोनी, किंवा मुलं किती आपण नावानवसानी जन्माला घातलेले आहेत, किंवा आपले मुलं आहेत ज्यांच्यापासून आपण आर्मीत होतो तेव्हा लांब होतो, आता जवळ आले त्यांना प्रेम द्यावं, ह्या हेतूने मी विचार करतो की सुधरेल. पण ते रिपीट तेच होतं की दुसरी चूक चांगली कशी होईल. आणि मग त्यांनी मला एक कॉल आला, तो त्यांच्याच नातेवाईकातून आलेला आहे कॉल. त्यांनी सांगितलं की तू आता किती दिवस गप्पा बसणार आहे, इकडे त्याने लग्न केलंय. बापरे. हे वाक्य मला बोलले. हे त्यांच्याकडनं आलेलं आहे. ती जी लेडीज आहे तिच्याही नातेवाईकांकडून मला माहिती मिळालेली आहे आणि त्यांच्याही नातेवाईकांकडून मला माहिती मिळाली आहे की त्याने आता लग्न केले, आता तू किती दिवस गप्प बसणार, तू कोर्ट कचेरी तिकडे करत बस, इकडे त्याने लग्न करून मोकळं आहे. आणि मुलाला किंवा मुलीला 4 वर्ष जे चालू होतं सगळं, 1 रुपया खर्चाचा नाही, किंवा मी माझं आयुष्य काढते, माझा भाऊ सपोर्ट करतोय, आई सपोर्ट करते, वडिलांना पेन्शन होती म्हणून, किंवा शेतीतून धान्य येईल, वडिलांच्या डोक्यात आहे की धान्याचा 1 हिस्सा लगेच माझ्या मुलीला, जे पण शेतात पिकेल ना ते हिस्सा माझ्या मुलीला, कारण तिच्यावर हे दिवस आहे. ह्या गोष्टीतून मी चालले आतापर्यंत. मला वाटलं की आता आपण आपला हक्क नको सोडायला. मुलीला मी बोलले की झालं असं की त्यांनी कॅन्टीनचं जे आर्मीचं कार्ड असतं ते बंद केलं. ते बंद केल्यानंतर मी म्हटले की आता हे आपले हक्क आपण सोडायचे नाही. मी आयुष्य काढलेले, तर मी बोलेल आता त्या व्यक्तीला की तू खूप अति करतोय, तसा शांत हो जरा. तर मला त्याच दिवशी कॉल आला की इकडे खूप वातावरण पेटलेलं आहे, तो व्यक्ती स्वतःचं सुख भोगतो आहे, समोरच्या व्यक्तीने, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सगळ्यांनी ज्यांनी कोणी सांगितले सगळ्यांचे पुरावे आहेत की 5-5 हजार रुपये देऊन बायका पुण्यातून रूमवर आणल्या जायच्या आणि 2-2 दिवस ठेवल्या जायच्या. हे त्यांच्याच जवळच्या व्यक्तीने मला सांगितलं. त्यांच्याकडे ते पुरावे पण आहेत की काय कसे सिच्युएशन होत होती. तिथे 3 जण मित्र राहायचे त्या रूमवरती. एक रूम यांच्यासाठी यांनी स्पेशल ठेवलेला होता. सांगितलं हे होतं की माझी बायको मला सुख देत नाहीये, म्हणून मी हे उद्योग करतो. ॲज अ पुरुष म्हणून समोरचे 2 पुरुष होते, ते समजून घेणारे, मग याची बायकोच सुख नाही देते, बिचारा बाहेर इकडे जातोय, त्यांच्यात तो सॉफ्ट कॉर्नर भरून ठेवलेला आहे. कारण मॅन्युप्लेट करणं हे गुण चांगलाच प्रकारचं होता. ते दोघेही माझ्या क्रॉस होते त्यावेळेस की ताई तुम्ही असं करताय. आणि आता मी हे जेवढं बोलते ना, त्यावेळेस मला ह्या टॉपिकवर बोलणं माझ्यासाठी अश्लील टॉपिक वाटत होतं की मी अश्लील गोष्टीवर बोलते. आज मी बोलते ना, आज हे प्लॅटफॉर्म घेतलंय मी, पण त्यावेळेस एखाद्या जेंट्स समोर बोलणं, मी वकील पण याच्याकरता निवडला की मला जेंट्स वकिलासोबत फ्री माझी केस घ्यायला तयार होते, तरी मी जेंट्स वकिलाकडे केस दिली नाही, कारण मला हे सगळं सांगावंच लागणार आहे जे माझ्यासाठी अश्लील होतं. बरोबर. म्हणून मी ते सांगत नव्हते. मग त्या दोन्ही तिन्ही माणसांच्या डोक्यात होतं की ॲज अ पुरुष आम्ही त्याच्या बाजूने बोलू शकतो, कारण घरूनच त्या व्यक्तीला काही गोष्टी मिळत नाही म्हणून तो इकडे तोंड मारतोय ह्या गोष्टी. मग ते त्यांना फ्री होतं. 1 रूम तू घे बाबा, आण जितक्या बायका आणायचं. दररोज वेगवेगळ्या बायका असायच्या 5-5 हजार रुपये देऊन. आणि मुलगी इकडे फीला पैसे मागते किंवा स्वखर्चाला पैसे मागते, मुलीला पैसे द्यायचे नाही. मला तर त्रासच द्यायचा होता, माझा तर विषयच नव्हता. पण मला सोडून मुलांना, किंवा मुलाचा वाढदिवस आहे त्याला कपडे घ्यायचे, दिवाळीला, घराकडे लक्षच नाही, फक्त स्वतःचं सुख
स्वतःचं जे भोग भोगायचे हेच त्या व्यक्तीच्या डोक्यात. कुठेतरी 1% असं असू शकतं का की मुलांचा विचार केला असेल त्या बाबतीत? नाही म्हणू शकत मी आता. का? कारण दाखवायचे दात खूप वेगळे होते. वेगळे होते. तर कधीतरी मुलीसाठी रडले असेल तर ते खोटं आहे का खरं आहे हे आता नाही सांगू शकत. अर्थातच ते नाही सांगू शकत. एवढ्या हो. विचित्र गोष्ट बघितल्यानंतर ऑब्विस आहे की हे बघा, माणूस एकदा करेल तर तो खरंच मनापासून हो रडेल. हो दुसरा, तिसरा, आपण म्हणतो, मी तर म्हणतो एखाद्या माणसासाठी चौथाही दिला. जो माणूस असा कंटिन्यू करेल ना, तो त्याच्या भावना खोट्या आहेत आणि तो माणूसही मी खोटा आहे. आता विश्वासच नाही ठेवू शकत कुठल्याच गोष्टीवर. मुलीसाठी रडले पण असतील किंवा एक महिला आयोगात झाली पण असते सिच्युएशन. मुलाला घरी भेटायला पण आले, रडले पण त्यांच्या पुढे. एक गुण तो खूप आहे रडायचा. एक पुरुष रडतो म्हणजे खूप त्याला वेदना होतात असं लोकांच्या मनात असतं. पण हे यांच्या घरातले पुरुष आहेत ना, हे रडून असं दाखवतात की आम्ही खूप त्रासलेलो आहोत असं. बापरे. एकदा माझ्या आई वडिलांसमोर जाऊन रडले होते. मी भावाच्या अकॅडमीमध्ये शिकवायला जात होते. लेक्चर शनिवारचं होतं आणि बाहेरचे मुलं जास्त लांब लांबचे यायचे म्हणून ते लेक्चरला मी गेले होते. मला बाहेर जाऊ नको म्हणून बोलले. तर मी म्हटलं अहो लांबून मुलं येणार आहेत आणि भाऊ पण येणार नाही त्याच्या अकॅडमी, पण मी बोलले मी येणार आहे म्हणून मुलं येतील तर आता मला जावंच लागेल शनिवार जरी असला तरी. मी गेले. पण राग डोक्यात आहे की परत ते बदला काय घ्यायचा आता, हिला कसं परत डॉमिनेट करायचं. आई वडिलांकडे गेले, वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं, आईला बोलवलं, आई पुढे रडायला लागले, हाय मोकळून रडायला लागले. आणि त्यांना काय सांगितलं, त्यांना सांगितलं की तुमची मुलगी काय करते हे तुम्हाला माहित नाही. आईला वाटलं नेमकी काय करते सांगा तरी आमची मुलगी. तुमची मुलगी सेक्स रॅकेट चालवते म्हणून. हे वाक्य ते माझ्या आई वडिलांना बोलले. कोणाच्या डोक्यात तरी येईल का? आणि बोलतोय कोणाशी? तिच्या आई वडिलांशी. सेक्स रॅकेट त्यांना माहीतच नाही काय, पण काहीतरी वाईट गोष्ट आहे जी आपली पोरगी करते असं त्यांना डोक्यात. आईला नव्हतं माहिती, शब्दच नाही माहिती, तो ऐकलेलाच नाही कधी त्यांनी तो शब्द. वडिलांना होतं थोडीशी जाणीव. वडिलांनी मला कॉल केला, लेक्चर घेत होते. आत्ताच्या आता ये म्हणे इथे. मी म्हटलं काय झालं? नाही आत्ताच्या आता ये. मला समजलं की मी लेक्चरला आले म्हणून मे बी त्यांच्याकडे गेले असतील की घरी राहा वगैरे बोलत होते म्हणून. मला माहितच नाही हे इथे एवढं कारस्थान तिकडे चालू आहे. आणि मग माझ्या मैत्रिणीचा कॉल आला मला. माझी मैत्रीण बोलली की कुठे आहेस ग तू? मी म्हटलं काय झालं? सगळे कॉल यायला लागले. मला थोडंसं वाटलं की आता काहीतरी बाहेर वादळ पेटलेलं आहे. मी इथे जरी 4 भिंतींमध्ये लेक्चर घेते पण बाहेर काहीतरी पेटलेलं आहे. ती मला बोलली की दाजींचा मला कॉल आला होता. म्हटलं काय कॉल आला होता? म्हणे तू मला समोर भेट. तिला तो शब्द उच्चारायला पण भीती वाटत होती. का? कारण जेव्हा ते आर्मीत होते तेव्हा ती माझ्यासोबत राहिलेली. तिला मी माहिती कशी होते. जरी मी एकटी होते ना, मला मैत्रिणी, भाऊ बहीण, फॅमिली, जॉईंट फॅमिली हेच माझं आयुष्य होतं. तिला माहित होतं मी कोणत्या वृत्तीची आहे. तर तिने मला तो शब्द सांगितला नाही. तू समोर भेट, मी तुला सांगते. लवकर ये, मला खूप अर्जंट बोलायचं. मी म्हटलं नाही, मला फोनवरच सांग. तिने मला सांगितलं की राजे असं असं बोलतंय की तू सेक्स रॅकेट चालवती. बापरे. म्हटलं शीतल तुझं काय म्हणणं आहे? ती मला म्हटली ते जरी दाजी असले ना त्या माणसाचं तोंड जोडा वाटतंय मला. म्हटलं मग जोडलं का? म्हणे नाही काहीच करू शकत नाही मी. ह्या वाक्यात तिने मला बोलली. मी म्हटलं शीतल जाऊ दे, तू सोडून दे विषय, तू थोडी शांत हो, तू नको भडकू. दुसऱ्या एका मैत्रिणीला कॉल केला. तिला ते शब्द नाही बोलले, बरं झालं नाही ती भयंकर शिव्या देणारी मुलगी आहे. तिने एवढी काढली. तिने फक्त बोलली की तुमची मैत्रीण कुठे कुठे फिरते तुम्हाला माहिती आहे का, हे वाक्य बोलले. हिला तर सेक्स रॅकेट, वडिलांना आई वडिलांना रडून रडून ना सेक्स रॅकेट चालू होती तुमची मुलगी, एकदम रडून पायाशी पडून. जेव्हा त्या मैत्रिणीला बोलले की तुमची मैत्रीण कुठे कुठे फिरते तुम्हाला माहिती आहे का, तिने आरेगारे करायला सुरुवात केली. ती म्हणे काय रे, म्हणे तुला माहिती की तुझी बायको कुठे? म्हणे मला माहिती तुझी बायको कुठे, आणि तू नव्हता ना इथे, तुझी बायको कुठे कुठे जात होती ना ते मला माहिती, ये म्हणे मला विचारायला. तू याच वाक्यात बोलली ती. आणि तिने शिवी दिली एक. त्याचं नशीब की त्याने ते सेक्स रॅकेट शब्द वापरले नाही तर तिने त्याला घरी जाऊन मारलं असतं. बापरे. कारण तिला भयंकर राग होता. कारण मी त्याच 2-4 मैत्रिणींच्या सोबत तेच माझं आयुष्य होतं. जेव्हा हे आर्मीत होते ना, मुलं त्यांच्याशी गप्पा गोष्टी, दिवसभर एकमेकीच्या घरी जाणं,
जेवण बनवणं एकमेकीच्या घरी, हे आयुष्य होतं. तेच आपलं जग. हा हेच माझं जग होतं. बहीण भाऊ जास्त होते घरी, बहीण भाऊ सगळेच, मिस्टर नव्हते इथे तर मग घरी येणं जाणं जास्त सगळ्यांचंच होतं. त्याच्यातच माझं आयुष्य गेलेलं होतं. त्यांना जे सांगत होते ते त्यांना पटत नव्हतं, पण एकदा रडून सांगितल्यानंतर आई वडील म्हटले की हे नेमकं काय होतंय. आई मला बोलली की तू आत्ताच ये, नाही तर मी जीव देईल, तू काहीतरी करतेस. म्हटलं अगं मी लेक्चर घेते. लेक्चर जाऊ दे म्हणे, खड्यात तू ये घरी. मग मला इकडे 2-3 जणींनी सांगितलेलं होतं. सेक्स रॅकेट ऐकल्यानंतर माझं डोकं गेलं कामातून. मी घेतला विचार सुसाईडचा, की नको आता बस, लय झाला आता, मला नाही जगायचं. ती गाडी माझी 2 व्हीलर होती, ती क्लासच्याच खाली ठेवली आणि सुसाईडचा विचार केला. सुसाईडचा विचार केल्यानंतर परत एक दुसऱ्या बहिणीचा विचार केला मी, की मी जर ही गोष्ट केली, कारण काही गोष्टी तिच्याकडून आलेल्या होत्या, तिच्यावर येईल, बहिणीवरती येईल, म्हणून मी ते सुसाईड थोडं लांबत गेली. करू की नको सुसाईड. आधी तर जोमाजोमात गेली होती मी की आत्ता उडी मारायची, नाही तर ट्रेन खाली जीव द्यायचा. एक तर 2 रस्ते होते, एक पटरीकडे जायचं किंवा डॅमकडे जायचं आणि पाण्यात उडी मारून घ्यायची. हे 2 डोक्यात प्लॅन होते. पण परत थोडा जसा वेळ गेला तसा बहिणीचा विचार आला. म्हटलं आपण जर गेलो तर हिला तो व्यक्ती किंवा हिला पुढे आणाल, तिचं नुकसान होईल, किंवा तिला सगळे घरचे बोलतील की तुझ्यामुळे हिचा जीव गेला वगैरे वगैरे. म्हणून मी ती गोष्ट परत थांबवली. घरी गेले, घरी मी भांडली खूप. काय करणार, काहीच नाही करू शकले. मी भांडले. म्हटलं डायरेक्ट म्हटलं बावळट माणसं, तुला सेक्स रॅकेटचा अर्थ तरी माहितीये का, शब्द काय तो ते तरी माहितीये का, तू का बरं एवढं करतोयस, कशासाठी एवढं करतोयस. काहीच नाही, त्या गोष्टीला उत्तरच नाही दिलं मला त्या गोष्टीला. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा की त्या मला एका पॉडकास्टमध्ये किंवा एका रात्रीत, आपण जुने लोक म्हणतात ना कथा सांगायला लागल्यावर रात्र जाईल, अशी कथा आहे. एक गोष्ट अशी आहे की ती आपण जितके सांगू ना तितक्या काही सिच्युएशन अशा आहेत की तो व्यक्ती आज माझ्या आयुष्यात, मला असं वाटतंय की मी गप्प बसले म्हणून ह्या गोष्टी झाल्या. आणि फायनल आली ती वेळ की जे लग्न झालंय, माहीत झालंय, सगळं सोडून दिलं मागचं, त्याच्याच लोकांनी पत्ता दिला मला त्यांचा, त्याच व्यक्तीतल्या जे आहे समोरची लेडीज, तिच्याहीकडनं मला कॉल आले काही, आणि त्यांच्याच व्यक्तीने मला नंबर दिला. विचार केला की आता तिथे जायचं, विचारायचं, पण आपण जसं ठरवतो तसं होत पण नाही. आणि मग काकूला घेतलं, जी आमची आहे लेडी डॉन, चांगलीच ती राहते डोंबिवलीला, पण मी माहेरच्यांना सांगितलं नाही ह्या गोष्टी, म्हणून त्या कुठेतरी आज मला नडल्या. हे माझी चूक आहे, ती मला मान्य करते की मी सांगितलं नाही 4 लोकांना गोष्टी. पण तिला सांगितलं, ती बोलली आत्ताच्या आता तू इकडे, ऍड्रेस भेटला, ज्या वेळेस तुझा ऍड्रेस हातात भेटेल त्याचा, त्यावेळेस तू माझ्याकडे ये, आपण तिथे जाऊन त्याला पकडू. तिथे गेल्यानंतर आम्ही ऍड्रेस शोधले. माझ्या 2 बहिणी, ज्यांना त्याने पहिलंच प्रपोज वगैरे हे ते थोडंसं झालेलं होतं ते. मग त्या दोघी पण चिडलेल्या होत्या त्याच्याविषयी की याला आता बहिणीमुळे त्या शांत बसल्या होत्या की बहिणीचा संसार मोडेल, भांडणं होतील, आपल्या 4 लोकांमध्ये आपलीच चर्चा होईल, म्हणून त्या दोघीही शांत होत्या. पण त्या दोघी पण मग विचार आला की आता याला सोडायचं नाही, आता डोक्याच्या बाहेर गेलेलं आहे. मग त्या दोघी, मी आणि काकू, असं आम्ही पुण्यात पोहोचलो. पिंपरीमध्ये पोहोचल्यानंतर एक सांगू का, माझ्या डोक्यात खरंच वाटायचं की खरं आहे का, खरंच लग्न केलं एवढा पुढे नाही जाऊ शकत हा व्यक्ती. मुलांचा तर विचार करेल, माझा नाही विचार करणार, मुलांचा विचार करेल, वयाचा विचार करेल, आपली मुलगी 21 वर्षाची हा विचार करेल, आता तिचं लग्नाचा विचार करेल, स्वतः लग्न नाही करणार. तिथपर्यंत पोहोचेपर्यंत माझ्या डोक्यात नव्हतंच. माझ्या डोक्यात होतं की ह्या जरी म्हणतात की तो भेटला पाहिजे, पण मला असं वाटलं की नाही, हे स्वप्न आहे आणि हे तिथं नाही भेटणार तो, हे मला एक होतं. रूम वाजवायला तिथे ठकठक केलं, दरवाजा वाजवला, ती व्यक्तीचे फोटो मला पहिलेच आलेले होते, तिचे सगळे दोघांचे फोटो वगैरे माझ्याकडे होते सगळेच. बघितलं तर तीच व्यक्ती. घरात जाऊन बसलो, व्हिडिओ वगैरे सगळे आमच्याकडे, ते आम्ही व्हिडिओ काढलेत. ते समोर जाऊन बसलो त्या व्यक्तीच्या. काकूने विचारलं कुठे गेले साहेब तुमचे, तर म्हणे गावाला गेले, अशी ती व्यक्ती समोरची बोलली. तर मग दुसरी बहीणची बोलली, म्हणे चिकणे कुठे गेले, तर म्हणे गावाला गेले. कधी येणार आहे, मला नाही माहिती. ती थोडी घाबरली, मला नाही माहिती कधी येणार आहे म्हणून. मी उठले, मला वाटलं
तिकडे समोर काय आता रूम माहीत नव्हतं, मला वाटलं टॉयलेट इकडे तिकडे असेल, टॉयलेटमध्ये लपलेलं असेल असं. मग मी उठले आणि एक दरवाजा खोलला, तो बेडरूम होता. अच्छा. हां, आणि बेडरूममध्ये मस्त झोपलेले महाराज तिथे. बेडरूममध्ये झोपल्यावर मला समजे ना मी काय करायला पाहिजे, पण मी उठवलं. एक शिवी पण दिली, उठवलं आणि उठ म्हटलं आता. उठ म्हटल्यानंतर तिकडून जोरातून धावून आले माझ्यावरती मला मारायला. मिस्टर. हो, खूप जोरात असे धावून आले मारायला. आणि ती व्यक्ती होती जी बाई त्या घरात होती, ती व्यक्ती तिथे होती. मारायला नंतर माझी काकू मध्ये आली. त्याने असं पकडलं ना, असं मारणार, तर काकू लगेच बोलली, ऑय डोंट टच. जोरात बोलली खूप, हात नाही लावायचा म्हणे, आता खूप झालं तुझं, आता तुझी बायको नाही, आता ती माझी पोरगी म्हणे, इतक्या दिवस तू तिला मारलं ना, आता आम्ही सहन करणार नाही. त्याने अंडरवेअर आणि बन्यांवर होतं. बायका बघितल्या, थोडं झटापटी केल्या आणि आम्हाला असं धक्का दिला सगळ्यांना आणि जो पळ काढला बाहेर, रूमच्या बाहेर. 3ऱ्या मजल्यावर की 2ऱ्या मजल्यावरती काहीतरी आहे ते घर, तिथून जे पायऱ्यांनी पळायला सुरुवात केली. एक धूम ठोकून पळतं ना माणूस, अंडरवेअर बन्यांवरती पळाले. आणि आम्ही लेडीज होतो, आम्ही पुरुषाच्या करता सोबत नाही नेले की समोर लेडीजच असणार आहे, ती समोरच्या पुरुषावरती काहीतरी वेगळं एलिगेशन लावू शकते, काहीतरी करू शकते, म्हणून ते पण आम्ही घरातल्या व्यक्तींना कोणाला न्यायचं नव्हतं, किंवा दुसरा मुलगा जरी नेला असता तरी नव्हतं. आणि मुलं मारायला नेले ती आपली प्रवृत्ती नाहीये, बरोबर, म्हणून आम्ही साधं असं जाऊन बोलू असं ह्या गोष्टी निघालं होतं. पण तो आमचा प्लॅन तसा पाहिजे तसं तुम्हाला सांगितलं की झाला नाही. त्याने जे आम्हाला धक्का दिला आणि जे पळाले बिरा चप्पलचं, चप्पल नाही काय नाही, हा तसंच 1-1.5 किलोमीटर, कपडे नाही काय नाही, बन्यान आणि अंडरवेअर. बिल्डिंगच्या खाली पळत पळत पळत, तिची बहीण तिकडे कुठे राहते तिथे 1-1.5 किलोमीटर काहीतरी बोलले, स्वतःच सांगितलं मी 1-1.5 किलोमीटर पळत गेलो. अंडरवेअर बन्यांवरती तसंच पळत पळत त्या बहिणीच्या इथं गेले. तिथून कपडे वगैरे घातले त्या माणसाचे, माझ्यावर कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला गेले. माझ्या बायकोने मला मारलं यासाठी पोलीस स्टेशनला गेले. किती नाटकं ना, नाटकं म्हणजे ते समोरचे जे व्यक्ती आहेत ना, त्यांना तर ह्या माझ्या घरच्यांपेक्षा जास्त मॅनिप्युलेट केलेलं आहे. त्याला म्हणजे अशा माणसाला आता त्याच्या समोर हात धरायचा, त्याला मारायचं की त्याच्यावरती हसायचं तेच कळणं झालंय. आता जास्त सायको चाललंय. हो ना, आता मानसिकता जास्त बिघडलेली आहे. आता चेहऱ्याकडे बघितलं ना, आता रिअल मध्ये सायको, हा माझा नवरा नाहीच असं मी माझ्या फिलिंग सांगते की हा माझा नवरा नाहीच आहे. जो सुरुवातीचा त्रास देणारा जरी होता, किंवा जो मी 25 वर्ष संसार केले ना, हा चेहरा तो नाहीये. आता हा काहीतरी वेगळाच घाणेरडा माणूस आहे हा डोक्यात आहे माझ्या. आता किती पिंपरी पोलीस स्टेशनला पोहोचलो, तोपर्यंत ही बाईला मी समजवत होते की हे बघ, तू एकटीच नाहीये, तुझ्या आधी आणि 4-5 बायकांना फसवलंय. पण त्या बाईला इतकं मॅनिप्युलेट करून ठेवलेलं आहे ना की ती, हो, तिला मे बी मला तसंच प्रेम हे ते दाखवून असं तिला असंच केलेलं असावं. ती आज बाजू घेत होती त्या दिवशी त्यांची. नाही, मी म्हटलं एक काम कर, मग तू माझ्यासोबत चल पोलीस स्टेशनला आणि तू लग्न केलं हे कबूल कर. मी नाही कबूल करणार म्हणे लग्न केलंय, मी येणारच नाही पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला आम्ही गेलो, तिथे सरळ सरळ सांगितलं माझी कामवाली बाई येते, माझ्या पोळ्या करायला येते, स्वयंपाक बनवायला येते, ती मी कामाला ठेवलेली त्या बाईला. समोरचीने आता या वाक्यावरती तरी लक्ष ठेवायला पाहिजे होते की जो माणूस आपल्याला नवरा म्हणून ठेवतोय आणि त्याने जगापुढे पोलिसांपुढे सांगितले कामवाली बाई आहे, तिने तेव्हा तरी त्याला ओळखायला पाहिजे होतं. पण ते मला माहित नाही सिच्युएशन काय तिकडची. पोलिसांना सांगितलं माझी कामवाली बाई आहे, माझ्या कामवाली बाईला पण मारलं, मला पण मारलं, आम्हाला मारायला माणसं घेऊन आलेले आहेत वगैरे वगैरे. मी गेले पोलीस स्टेशनला, पिंपरी पोलीस स्टेशनला. मी 112ला कॉल केला होता जेव्हा तो पळाला होता, तेव्हाच 112चे पोलीस आमच्याकडे आलेले आणि तो तिकडे पोलीस स्टेशनला पिंपरी पोलीस स्टेशनला माहीत नाही ना सिच्युएशन काय. ते पण आमच्यावरती, हां तुम्ही कसे काय गेले घरी मारायला वगैरे असं. म्हटलं कोणी मारलं, कोणाला मारलं, दाखवा ना. म्हटलं आमच्याकडे व्हिडिओ आहेत, हा मला मारायला आलाय, माझ्या काकूनी वाचवलं, आमच्याकडे व्हिडिओ आहेत. मग म्हणे तुम्ही त्या बाईला का बरं मारलं. म्हटलं मारलंच नाही. काकू बोली त्या बाईचा आमचा काहीच संबंध नाही, तिला का मारू आम्ही गेलो होतो की माझ्या मुलीला देणारा त्रास जो आहे तिचा नवरा, तो कुठे राहतोय, काय करतोय, त्यांनी लग्न केलंय ते बघायला गेलोय आम्ही. आम्हाला त्या बाईशी काय घेणे, ती कामवाली आहे का. हो मग असेल कामवाली, आम्हाला काय घेणे तिच्याशी.
आता मी कामालीचा चेहरा पाहिलेला आहे आणि कामालीचे फोटो माझ्याकडे आहेत. मग मी पोलीस स्टेशनमध्ये दाखवले. म्हटलं कामवाली हे म्हणतात आहे ना, हे कामवालीचे फोटो आहेत. म्हटलं मॅडम बघा, लेडीज पोलीस होतात. त्यांनी बोललं की काय रे, ही तुझी कामवाली. पोलिसांना समजून गेलं. पोलिसने एक शिवी दिली आणि त्याला बाहेर हाकलून दिलं. बाहेर जा म्हणे, आता समजलं कोण कामवाली आहे कोण काय ते समजलं, आता तू बाहेर निघ म्हणे. पण तरी थोडंसं पोलिसांच्या पुढे थोडासा प्रश्नचिन्ह होता की नेमकं काय आहे, तू का बरं आली, तू आता तुमचा डिवोर्स चालू आहे ना, मग तू तिकडेच डिवोर्सचं बघायचं ना, इकडे का बरं यायचं. म्हटलं नवऱ्याने लग्न केले हे तर बघायला नकोय का यायला मला. त्या पोलिसाला मी माझ्याकडे काही रेकॉर्डिंग आहेत, काही पुरावे आहेत. जेव्हा ते दाखवले तेव्हा ती त्याची केस घ्यायला पण तयार नव्हती. तू माझ्या समोर पण उभं नको राहू. इतकी त्या पोलिसांना वाटलं होतं असं की, लेडीज पोलीस होते, त्यांना असं वाटलं होतं की तू का ह्या घाण व्यक्तीसाठी का भांडतेस, जा ना बाई घरी. मला सरळ बोलले होते, तर या घाण व्यक्तीसाठी हा तुझा नवरा आहे, तुला का पाहिजे हा नवरा, का भांडते, करू दे लग्न, 10 करू दे. एवढा जे मी पुरावे बघितले, जे मला तू पुरावे दाखवले, जे काही रेकॉर्डिंग त्यांच्या घरच्यांचेच रेकॉर्डिंग ते ऐकवलेस, तुला का नवरा पाहिजे, हा असं मला त्या पोलीस बोलल्या. म्हटलं मॅडम मॅनिप्युलेट. म्हटलं मॅडम माझी सिच्युएशन आज खूप खराब आहे, मला 2 मुलं आहेत, मला माझा हक्क भेटला पाहिजे. तिकडे मला कोर्टामध्ये काय फेस करावं लागतं हे मला माहिती आहे. आणि आता झालं काय माहितीये का, समाजामध्ये असं झालंय की काही महिला ज्या आहेत, म्हणजे आता सगळेच पुरुष वाईट आहे असं मी म्हणत नाही. बरोबर. माझा भाऊ पण आहे किंवा माझे वडील आहेत, इतर पुरुष आहेत. तर कोर्टापुढे किंवा समाजापुढे काही काही महिलांनी असं केलेत ना, खोट्या केसेस करून बरोबर स्त्रियांचंच नाव खराब करून घेतलेलं आहे. म्हणून ज्या प्रॉपर ज्यांना त्रास होतोय ना, आज त्यांच्याकडे बघितलं नाही जात आहे. नाही जात. हे मी आज मी भोगते कोर्टात स्वतः. माझा रिअल त्रास आहे, पण तितक्या पहिलं जेव्हा एका स्त्रीकडे त्रासलेलीला मदत करायला नाही बघितलं जात कोर्टाकडे. नॉर्मल आहे. कोर्टाला पण विश्वास बसायला टाइम लावते, खरं की खोटं. कारण बायका खोट्या केसेस पुरुषांवरती करतात. बिनाकामाचं आईचं नाव, वडिलांचं नाव, नंदेचं नाव, सासूचं नाव बिनाकामाचं टाकतात. बरोबर. तर ते आता काय होते सिच्युएशन समाजामध्ये, की सगळ्याच महिलांकडे तेच बघितलं जातं की खोट्या केसेस टाकतात. यामुळे काय झालं माहितीये का, ज्या रिअल त्रासलेल्या महिला आहेत ना, त्यांच्याकडे बघितलंच जात नाही. महिला आयोगात सुद्धा तसंच होतंय. महिला आयोगात महिला आयोग म्हणतो ना, जो महिलांसाठी आहे, महिला सक्षमीकरण तिथे बोर्ड आहे, मी ते नाव खूप डोक्यात ठेवलंय. तिथे महिलांच्या बाजूनी पाहिजे तसं बोललंच जात नाही. पुरुष आजकालच्या महिलांना त्रास देतात हे डोक्यात कुठे समाजामध्ये कुठेतरी आता वावरत आहे. हे का, कारण काही चुकीच्या महिला वागलेल्या पण आहेत अशा आहेत. एक्झॅक्टली. आणि मग त्यामुळे ज्यांना त्रास होतोय ना, त्या महिलांना आता खूप त्रास भोगावा लागतो ह्या गोष्टीचा. म्हणून मी खरंच सांगेल की चुकीच्या केसेस अजूनही करू नका, कारण लॉ मध्ये पण बदल होत चाललेला आहे. अर्थातच आहे. समाजामध्येच नाही, जे कायद्यामध्ये तुमच्यासाठी, जे स्त्रियांसाठी जो कायदा बनवलेला होता तुमच्यासाठी, तो तुम्हीच कायदा बदलवत आहेत आता स्वतःच्या हाताने ह्या चुकीच्या केसेस करून. एलिमिनी झालं, डिवोर्स झालं, खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या मी भोगते ना, मी जाणवते मला की चुकीच्या व्यक्तींमुळे आता ऍक्ट पण बदलले जातात. झालंय असं ना की चुकीच्या व्यक्तींना लगेच नाही मिळतोय आणि जो भोगतोय त्याला नाही मिळत आहे. माझ्याकडे अशा 2-3 महिला आहेत की ज्या रिअल मध्ये त्रासलेल्या आहेत, त्यांच्याकडे त्या नजरेने किंवा त्या त्रासाने बघितलेलंच जात नाही. एकदम बरोबर बोललात तुम्ही की आता म्हणजे आता प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे की नक्की बरोबर कोण आहे. नेमकं ह्या महिला ही खरंच बोलते का, हिला खरंच त्रास होतोय का, हे तपासलं जातंय. आता पूर्वी जो 498 इझिली, जो आता IPC धारा 498 जो होता, आता तो BNS झालेला 85, तो ऍक्ट लगेच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जो केला जायचा, आता त्याला 6-7 महिने कुठेतरी कंडिशन करून महिला आयोगातून जर ती कार्यवाही करता आली तर करतात, नाही तर पोलीस ती केस पण घेत नाही. का, कारण काही महिलांनी ते केलेलं आहे, त्याचा इम्पॅक्ट आता ज्यांच्यावर रिअल त्रास होतोय ना, त्यांना तो भोगावा लागतोय. मी आज कोर्ट कचेरीचे चक्रा मारते, कोर्टात जाते, त्या गोष्टीची सवय नव्हती मला. कोर्टात गेल्यावरती एन्झायटी टाईप होतं असं, मी थोडीशी ना अनकॉन्शियस आहे. मला वाटतं की
हे नको. डेट वकिलाने माझ्या उद्या तारीख आहे म्हटलं ना, त्याच दिवसापासून त्याच वेळापासून मला ना छातीत धगधग, एक वेगळीच एन्झायटी होते. जी मुलगी म्हणजे लहानपणापासून एका छान घरात वावरते, 16व्या वर्षात तिचं लग्न होतं, 4 मैत्रिणी आणि 1-2 आपली घरच फक्त, त्याच्या व्यतिरिक्त जगच नाही, जगच आणि नाही. तिला असं कोर्टात यावं लागतं. म्हणजे हा किती मोठा डिफरन्स आहे की म्हणजे बघा ना की नाहीच सांगू शकत. आणि आणि आपल्या म्हणजे आणि तेही आपल्याच लोकांकडून नाही का, म्हणजे जो हक्काचा नवरा आहे म्हणजे त्याच्यासाठी एवढं सगळं करावं लागतं आणि एवढा त्रास सहन करून, म्हणजे जगात ही गोष्ट एक्झिस्ट करते हे कुणाला माहितीच नसतं. म्हणजे आजपर्यंत हे जे सहन करता एवढं सगळं चाललंय म्हणजे, आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे तुमचं प्रेम दिसतंय मला त्यांच्याबद्दलचं. आणि एक होतं ना, आपण म्हणजे म्हणते एवढी कुत्रं वर्ष जरी पाळलं घातलेली ना, आहेत. आता मी ती तुलना नाही करू शकत. कुत्रं जरी, प्राणी जरी पाळला ना, तर त्याच्यावर जीव आपला असतोच. हो तर खरंय. ते आहे एक. आता मी 25 वर्ष संसार केला आहे. 26-27 वर्ष होतील आता ह्या गोष्टीला. हो 27-28 वर्ष झालेत आता लग्नाला. तरी मी विचार अजूनही मला वाटलं होतं की सुधरेल, पण ती नवीन चूक नवीन पद्धतीने होते. आणि याला चूक करण्याचं सर्वात मोठं कारण आहे त्यांची फॅमिली, जी सपोर्ट करते. अर्थातच. याच्यामध्ये मला पर्सनली अशा 2 गोष्टी वाटल्या की एकतर हा फिजिकली काहीतरी डिसऑर्डर असू शकतो की ज्याला सेक्स, मे बी आपल्या इकडं अजूनही मराठीमध्ये सेक्स एज्युकेशन तेवढं मोठं नाहीये, नाहीये. मला पर्सनली वाटतं. पण काही लोकांमध्ये हार्मोन्स खूप जास्त, त्यांना सेक्शुअली त्यांना खूप इच्छा होत असते. बऱ्याच अशा कंडिशन्स आहेत की नाही का, की त्यांना म्हणजे सेक्स हा म्हणजे भुकेपेक्षा त्यांना सेक्स जास्त लागतो. आता मे बी माहीत नाही ते हॉस्पिटलमध्ये त्यांची तशी ट्रीटमेंट किंवा तसं काही करता आलं तर, किंवा या गोष्टीला असं नॅचरल अजून काय तसं ट्रीटमेंट निघाली काय माहीत नाही. पण मी तर अशीच इच्छा व्यक्त करतो की एकदा चांगल्या ठिकाणी कन्सल्ट केलं ना आणि त्यांची योग्य पद्धतीनं जर समजूत काढली तर आय गेस सो की ते होऊ शकतं. पण याचा शुअर की मेंटली हा त्रास ते अजून करून घेणार, मला असं पर्सनली वाटतंय. आणि हे म्हणजे की मे बी हे लॅक ऑफ एज्युकेशन असू शकतं, पण ते जे वागले ना हे खरंच खूप म्हणजे कुठल्याही, हे माणसाचं वागणं नाहीच आहे. आणि याला ते तुम नावच म्हणून दिले लिंग पिसाट. पिसाट म्हणजे एक राक्षसाचाच एक गुण आहे त्यांच्यामध्ये, असं म्हणतायत. साधारण माणूस तर असा करूच शकत नाही. नाही नाही अजिबात नाही. आपल्याला पण बहीण आहे, आई आहे, दुसऱ्याचं एक लेकरू, सगळं सोडा, आपल्या पोटचं एक लेकरू आहे, आपल्याला मुलगी आहे, हो हा तरी त्या माणसाने विचार करायला पाहिजे. म्हणजे हे भयानक आहे हे सगळं. आज मला माहिती, मी कोर्ट कचेरी किंवा स्वतःचं पालन पोषण करणं, मुलांचं पालन पोषण करणं, कारण ते स्वतःच मी बघते. आई वडील किती दिवस करणार. सांभाळणार आहे. बरोबर. आज 4 वर्ष झाले मी ह्या सिच्युएशन मधून जाते. हम्म. पण हे एक गोष्ट अशी आहे ना की मी सुरुवातीलाच स्टॉप केलं असतं ना, मला असं वाटतं झालं असतं ते. बरोबर. पण ते मी स्टॉप केलं नाही. आज कधीतरी असं वाटतं की खूप त्रास सहन करणारा पण तितकाच गुन्हेगार आहे, आणि मी स्वतःला गुन्हेगार समजलेच आहे. मी माझी गुन्हेगार नाही आहे मी. आज माझी जी घरी 2 मुलं आहेत, मुलगा मुलगी, सर्वात मोठी गुन्हेगार मी त्यांची आहे. त्या व्यक्तीला जाणीव आहे की नाही माहीत नाही, पण मी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, मुलीचं सुद्धा आणि मुलाचं सुद्धा. कारण जे पण होतं ना कोर्टात, मी ते नाही करायला पाहिजे पण मी ते करते. कारण मी माहेरी कोणालाच माहीत नाही कोर्ट कचेरी चालू आहे अजूनही. परत माझ्यावर तीच वेळ येते की कोणाला सांगायचं, आणि मी सर्वात मोठी आहे. लहान भाऊ काय करणार आहे, लहान बहीण काय करणार आहे, ते मलाच विचार, तू बघ ताई काय करायचंय, अक्का तू बघ काय करायचं, असंच बोलणार. जेव्हा आई वडील सुद्धा माझ्यावर डिपेंड आहेत, ते सुद्धा हेच करतात, तू घे निर्णय, तुला काय घ्यायचंय. माझ्या आईला वडिलांना माहीतच नाही माझ्यावरती कोर्ट कचेरी चालू आहे. मी एक DVची, डोमेस्टिक व्हायलन्सची केस चालू आहे, महिन्यातून 4 वेळेत कोर्टाच्या पायऱ्या चढते, हे त्यांना काहीच माहीत नाही, काहीच माहीत नाही. फक्त मी जाते तिथे, ते सिच्युएशन हँडल करते,
आणि मुलांपर्यंत येते आणि ती सगळी सिच्युएशन मी मुलांपर्यंत पोहोचवते. माझ्या एक डोक्यात ते नंतर उशीर आलं की मी मुलासमोर नव्हतं बोलायला पाहिजे, कारण त्याच्या आयुष्यावर खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे हा. मुलगी समजदार आहे हे ओके, तिचं वय आहे 21-22 वर्षाची, ती समजदार आहे. पण आज ही सगळी सिच्युएशन, बापाचं लग्न, बापाचे अफेअर, आईसोबत झालेला त्रास, आई कोर्ट कचेरी करते, त्या कोर्ट कचेरीमुळे आईला जो मानसिक त्रास होतोय, ह्या सगळ्या गोष्टी मुलगा आणि मुलगी दोघंही हँडल करतात दररोज माझ्यासोबत. एका व्यक्तीमुळं अख्ख्या कुटुंबाला, एक कुटुंब नाही ह्याच्यात कितीतरी कुटुंब जी आहेत, त्रास भोगावा लागतोय. आणि शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, पण आज ती गोष्ट भोगावी लागते. आता तुमचे मिस्टर कुठे आहेत सध्या मग? आता पिंपरीला राहतात, त्या व्यक्तीसोबत, ज्या व्यक्तीसोबत लग्न केलंय, एका विशिष्ट धर्माच्या पद्धतीने लग्न वगैरे झालेले, ते त्यांच्याच व्यक्तींनी आम्हाला कॉल करून सांगितलेले सगळ्या गोष्टी. आता तिथे आहे आणि मी नाशिकला राहते मुलांसोबत. अच्छा, मग आता तुमची मुलगी दिल्लीला आहे, आता ती आली रिटर्न? नाही, मुलगी दिल्लीला याच्याकरता नाही थांबली, कारण मी एकटी राहते म्हणून मग मी आणि ती सोबत राहील असं एक आईला सपोर्ट मिळेल ह्या हेतूने तिचं शिक्षण खूप, म्हणजे ती UPSC करणारी मुलगी आहे, कॉलेजमध्ये फर्स्ट रँक येणारी मुलगी आहे, कॉलेजमध्ये फर्स्ट रँक येते. मे बी तिच्या बापाला माहीत पण नसेल की आपली मुलगी कॉलेजमध्ये फर्स्ट रँक येते. कॉलेजमध्ये तिला सेलिब्रिटीसारखं बघतात, हे बापाला माहीत पण नसेल, नाहीच आहे माहिती, कारण ते कधी विचारलंच नाही आहे. आता तिच्या शिक्षणावरती किंवा तिच्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट होतो त्या गोष्टीचा. आणि हे कोर्ट कचेरी वगैरे, आणि कोर्ट कचेरीवरून मी तुम्हाला एक सांगेल की ज्या पण चुकीच्या केसेस महिला टाकतात त्यांनी कृपया टाकू नये, कारण ज्या रिअलमध्ये त्रासलेल्या बायका आहेत किंवा महिला आहेत त्यांच्याकडे त्या नजरेने बघितलं जातं की ही पण केस चुकीची असू शकते. बरोबर. ज्या रिअलमध्ये बायका त्रास सहन करतात त्यांना, ज्या कोर्टा कचेरीच्या ज्या पायऱ्या चढलेल्या आहेत, ज्यांना खरंच त्रासलेले आहेत, त्यांना सुद्धा न्याय मिळत नाहीये. आणि हे का होते? कारण काही महिलांनी खरंच चुकीच्या केसेस टाकलेल्या आहेत आणि मग त्यामुळे महिलांनीच महिलांचं नुकसान केलेलं हे कुठेतरी होतंय. तर समाजामध्ये मी खरंच सांगेल, कृपया कोणत्याही महिलेने अशा चुकीच्या केसेस टाकू नका, कारण लॉ बदलत चाललेले आहेत. बरोबर. आपणच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतो किंवा आपल्या नाही म्हणता येणार, इतर ज्या खरंच त्रास आहे त्या ज्या महिलांना, त्यांना आपण नुकसान पोचवत आहोत, त्यांना न्याय मिळणार नाही. खरंय. जर चुकीच्या केसेस टाकल्या तर. कारण इतर महिलांकडे बघून ज्या चांगल्या महिला आहेत त्यांना पण त्या पद्धतीची वागणूक किंवा ट्रीटमेंट तशीच दिली जाते. हो, न्याय मिळणार नाही त्या महिलांना. कारण जज करायच्या अगोदरच तिच्यावरती बोर्ड दाखवलं जातं की तू ही तशीच आहेस, किंवा समाजामध्ये तसंच चालू आहे. पुरुष कितीही कसाही असो, आणि भारतात आता हा पुरुष प्रधानच देश आहे आपला, पुरुषालाच सगळ्या गोष्टी मान्य आहेत, मान्यता दिल्या आहेत. तू किती अफेअर कर, काही कर, महिलेला सांगितलं जातं की तू घरात तुला सगळं पुरवतोय ना, मग तो बाहेर काहीही करो. हे वाक्य मी खूपदा ऐकलेले आहेत माझ्याच नातेवाईकांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून. तर मी सर्वांना सांगेल असं की नवऱ्या घरच्या व्यक्तींना पण, की तुम्ही कोणत्या पुरुषाला सपोर्ट करताय. एक पुरुष म्हणून बघा, तुमचा मुलगा म्हणून नका बघू. समोरची जी सून आहे ती तुमची मुलगी म्हणून बघा एकदा, मग तेव्हा तुम्हाला तिचा त्रास जाणवेल. आज तुम्ही जर सून म्हणून बघताय ना तिच्याकडे, तुम्हाला तिचा त्रास नाही जाणवणार. तुम्हाला वाटते की आपल्या मुलालाच आपण सपोर्ट करू, जो चुकीचा आहे. बरोबर. हे करूच नाही, कारण समोरची ती कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे, तिला जो त्रास होतो तो त्रास, आज म्हणतो ना आपण एक बाईचा तळतळाट लागतो, तो कधीतरी लागणारच. मी माझ्या आत्म्याला जो त्रास आहे, आज मी रडते, मी म्हणते ना माझा आत्मा रडतो दररोज त्या गोष्टीतून. हा तळतळाट त्या खानदानीला लागणारच, कारण तुम्ही कोणत्या व्यक्तीला सपोर्ट करताय, ज्या व्यक्तीला सपोर्ट नाही करायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट मी सांगेल की आई वडिलांनी, मुलगी तुमची जबाबदारी आहे म्हणून तिला काढून देणं, लग्न करून, लग्न ही जबाबदारी नाहीये. तिचं सुख पहिल्या जबाबदारी ठरवा, तिचं करिअर पहिली जबाबदारी ठरवा, तिला स्वतःच्या पायावर उभं करा आणि मगच तिला लग्नाचा विचार करा. आणि ती पण तिची इच्छा असेल तर.
कारण सध्या आपल्या समाजामध्ये कितीही शिकलेला असो, इंजिनियर बाप जरी असला तरी तो विचार करतो की आप मुलगीचं लग्न झालं की आपण निवांत झालं. निवांत नाही झाले तुम्ही त्या मुलीचं करिअर किंवा त्या मुलीचं आयुष्य व्यवस्थित केलं असेल तर तुम्ही निवांत. हो. तुम्ही जर तिला एक चांगला व्यक्ती निवडून दिला असेल तर तुम्ही निवांत. जर तो वाईट व्यक्ती निघाला तर तुम्ही तिचं आयुष्य खराब केलेलं आहे. म्हणून कमी वयात माझं 16व्या वर्षी लग्न झालंय. मला अक्कल पण नव्हती लग्न काय असतं किंवा नवरा काय असतो ह्या गोष्टीची, आणि मी तिथूनच सुरुवात केलेली आहे माझ्या आयुष्याची. तर एक कमी वयात जो आघात झालेला ना माझ्यावरती, मी आजही आठवलं ना, मी आज खूप कमी रडले, पण मला आठवलं तरी मी खूप रडते. असं वाटतं एका डोंगरावर जाऊन खूप जोरात असं आक्रोश करून रडावं, जे माझ्यात खूप राहिलेलं आहे. मी रिक्वेस्ट करेल आईबापांना की आपल्या मुलीचं आयुष्य तुम्ही बर्बाद करू नका, खराब करू नका. तिला शिकवा, तिला तिच्या पायावर उभं करा आणि मगच तिच्या लग्नाचा विचार करा. लग्न ही जबाबदारी नका समजू. तिला जर तिच्या सुखाचा साथी पाहिजे असेल तर ती निवडेल. तिला वाटलं तो आपल्याला सुख देणार असेल तर तिला तिचं साथीदार निवडण्याचा चान्स द्या. अजिबात मुलीला जबाबदारी म्हणून घरातून काढून देऊ नका. अर्थातच, कारण समोरून येणारी व्यक्ती किंवा समोरून येणारे जे काही मुलं आहेत किंवा ज्या काही फॅमिलीज आहेत, माहीत नाही किती जरी एज्युकेटेड असल्या, कितीही अनएज्युकेटेड असल्या, तरी त्या तेवढ्या मॅच्युअर आहेत की नाही. सेन्सिबिलिटी त्यांची एक अन दोन भेटीत समजणारच नाही. आणि अशामध्ये मुली फसतात. आज समाजात तेच चालू आहे जास्त. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं शादी.com किंवा जीवनसाथी.com. आज माझे नवऱ्यानेच, म्हणजे मुलगी त्याची स्वतःची 21 वर्षाची असताना, मुलगा एवढा मोठा असताना तो बायकांना फसवतोय. त्या मुली काय, ज्या म्हणतो आपण 30-40 वर्षाच्या महिला आहेत त्यांना फसवते, तेव्हा आजकाल मुली पण फसतात. समोरचा व्यक्ती किती गोड बोलतो, तो जेवढा गोड बोलतो ना त्याच्या व्यतिरिक्त पण एक माणूस आहे का तो शोधा पहिला. खरंय. मी म्हणेल की ह्या ज्या शादी.com वर ज्या माझ्या नवऱ्यासोबत, माझ्या मिस्टरांसोबत ज्या बायका कनेक्ट झाल्या होत्या त्यांनी माझा तपास घ्यायला पाहिजे होता. हा शादी.com पर्यंत कसा पोचला, कोणताही असो. डिवोर्स घेतला ना, त्याचा डिवोर्स का झाला, 25 वर्षांनी डिवोर्स झालाय त्याचा, 25 वर्षांनी तो डिवोर्स घेतोय, म्हणजे काय चुकलेलं आहे. बरोबर. निदान ती बाई किती वाईट आहे हे तरी शोधा. खरंय. की माणूस चुकलेला आहे, मग तुम्हाला समजेल ते. हा एक होईल की समोरची व्यक्ती, समोरचा पुरुष वाईटच सांगू शकेल, पण तुम्हाला तेवढी जाणीव असायला पाहिजे की माणूस ओळखा. बरोबर आहे. बाई चुकीची का ते ओळखा. आणि मी म्हणत नाही की सर्वच बायका चांगल्या आहेत आणि सर्वच पुरुष वाईट आहेत. बरोबर. इक्वल झाले आता सगळं. ऍटलिस्ट ह्या स्टेजमध्ये, ह्या एजमध्ये अशा प्रकारचे जे मॅरिड पुरुष आहेत, जे गोड बोलून आपल्या बायकोची बदनामी करायची आणि स्वतःबद्दल रिस्पेक्ट वाढवून घ्यायची, हेच सूत्र असणार आहे. आय गेस सो. मी तर शुअरच आहे की तुम्ही जसं उदाहरण सांगितलं ना, हेच असणार आहे. मग समोरच्याला पण मग ते वाटणार की यार किती त्रास होतो ह्याला, आणि हे होणार, ह्या इमोशनल करून मग ह्या सगळ्या सिच्युएशन्स अशा समोर आणायच्या. आणि जसं तुम्ही सांगितलं तसंच की मुलींनी खरंच खूप विचार करण्याची गोष्ट आहे. रिलेशन हे असं 1 अन 2 ह्याच्यामध्ये बनू शकत नाही, पॉसिबलच नाहीये. नाहीतर मग तुम्ही तुमच्या पायावरती दगड मारून घेणार आहात. आयुष्य आता खूप बदललं. जुन्या काळामध्ये होतं हेच होतं, पण बायका त्रास सहन करून त्या नवऱ्याजवळ राहत होत्या. आता समाज सुधारलेला आपण म्हणतो, जितका समाज सुधारलाय ना तितक्या चुका जास्त सुधारलेल्या आहेत, तितक्याच चुका मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. बरोबर. आपण म्हणतो समाज सुधारला, पण सुधारलेला सुशिक्षित जो समाज आहे ना त्याच्यात तेवढ्याच मोठ्या चुका आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे जो मी तुम्हाला विचारलाच नाही पहिल्यांदा. तुमची स्वप्न काय होती? माझी स्वप्न आहे ना, मी स्वप्नच बघितले नव्हते, खरं सांगते रिअल. जेव्हा नंतर मी मॅच्युअर झाले ना तेव्हा स्वप्न एक सुखी संसाराचे स्वप्न होते. एक काहीतरी शिक्षण घेतलं होतं, एक काहीतरी चांगल्या पोस्टवरती नोकरी करू, आपण चांगल्या पोस्टवरती जॉब करू, हे स्वप्न होतं माझं. मी कुठेतरी अभ्यासाला लागले की मध्येच काहीतरी माझ्या डोक्यावरती एक येऊन बसायचे सिच्युएशन वेगवेगळ्या, ते तुम्हाला सांगितलंच मी. पण माझे स्वप्न पूर्ण करायला ना मला स्वप्नच बघता नाही आली. पहिलं तर लोकांना वेळ मिळतो ना स्वप्न बघायला, मला स्वप्न बघायलाच वेळ मिळाला नाही, कारण माझे वाईट
अनुभव इतके आले ना, त्यातून स्वप्न बघायला वेळच नाही मिळाला. वाटलं होतं, रिटायर झाल्यानंतर वाटलं पण होतं मला की आता रिटायर झालेत, एवढ्या दिवसांनी बायकोकडे आलेत किंवा मुलांबाळामध्ये आले तर व्यवस्थित राहील, हे एक होतं स्वप्न. मी तिथे एक रिलॅक्स झाली होती की आता आपला नवरा रिटायर झालेला आहे, पैसा पाणी आलेला आहे, आता मस्त एक बंगला आहे आपला, गाडी आहे, फिरायचं, एन्जॉय करायचं, थोडक्यात निवांत राहायचं, असा एक विचार होता. पण तो स्वप्न ते पण तसंच झालं. स्वप्नाने मी घर सजवलं होतं माझं, घरामधली प्रत्येक वस्तू मी सजवली होती आणि त्याच घरात मला पहिल्याच दिवशी खूप जास्त रडावं लागलं आणि मी त्या घरातूनच बाहेर आलेली, जे माझं स्वप्नाचं घर होतं. मन खूप तुटतं ना असं, म्हणजे मन तुटतं नाही, मी तुम्हाला परत एकच सांगेल, आजही मी अजूनही नरकातच आहे, अजूनही मी नरकातच आहे असंच म्हणेन मी. कारण दररोज माझ्या समोर काही ना काही सिच्युएशन येतेच, दररोज काही ना काही. मला एकट्या लेडीजला जीवन कटणं म्हणजेच, मी तुम्हाला सांगते, मला 12-13 वर्षाचं असो किंवा 16, माझ्या मुलीच्या पेक्षा लहान मुलाच्या गाडीवर बसायला पण लाज वाटते की हिचा नवरा नाही येते, माझ्याकडे काय नजरेने बघते. मी आजही म्हणजे कोणाच्या गाडीवर बसायला आहे ना, विचार करते 10 वेळा की आपल्या एरियातल्या लोकांनी बघितलं तशी हिचा नवरा इथं नाही, ही गाडीवर फिरते. मला लहान लहान मुलांच्या गाडीवर बसायला पण लाज वाटते. मी खूप अशी घाबरून राहते की आता ह्या व्यक्तीसोबत आपल्याला बघितलं तर हे काय विचार करत असतील की हिचा नवरा इथे नाहीये, पुण्याला आहे. अजून लोकांना माहीत पण नाहीये की तो माणूस काय, कारण एरियामध्ये पण लोकांसोबत खूप गोड वागणं वगैरे ते आहे. आता हे एक प्रश्न विचारून आपण थांबूया. तुम्ही म्हणजे तुम्ही कधीच घराच्या बाहेर नाही निघला. आता सेक्शुअल गोष्टी किंवा ह्या ज्या काही ह्या गोष्टी झाल्यात आता, याच्यावरती कधी म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही कधी घराच्या बाहेरही नाही पडला, कधी म्हणजे तुम्हाला अशा गोष्टी वकिलाला सांगाव्या लागतील म्हणून तुम्ही वकीलही नाही निवडला. वकील मी लेडीजच या निवडली. आणि मग एवढी सगळं म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की ह्या गोष्टी एकदम ओपन अप तुम्ही सांगाव्यात किंवा बोलाव्यात, किंवा म्हणजे ही ताकद तुम्हाला कशी मिळाली, हे मला विचारायचंय. हे एक्झॅक्टली मी खरंच 2-4 दिवस खूप विचार केला. आज मला काही लोक असं समजतात की खुश आहे ही, व्यवस्थित ही सांभाळते मुलांना, हिच्या लाईफ मध्ये एवढा गोंधळ असेल, एवढं सगळं हे लोकांसमोर येईल, हा विचार मी खूप केला की आपण आपली लाईफ आता लोकांसमोर आणतोय. पण माझा हेतू एक प्रांजळपणे खरंच सांगते की हाच होता की ज्या काही महिला फसलेल्या आहेत ना, त्यांनी फसू नये. एक्झॅक्टली. 40 वर्ष असो तुम्ही, किती आज मी 40 वर्ष क्रॉस केले, 40 वर्षाची असो नाही तर 16 वर्षाची असो, तिने तिचा निर्णय स्वतःच्या सुखाचा विचार करावा. समाजाच्या सुखाचा विचार केला तर तुम्हाला तिथून यातनाच मिळणार. कारण मी समाजाचा विचार करते, मला त्यातून काहीच इनपुट मिळत नाहीये. तो समाज खुश होतोय नाही होतोय ते मला माहित नाही. समाजाला मिळतंय काहीतरी, मसाला मिळतोय, पण मी आज ओपन अप याच्याकरता विचार केलाय की मी जो त्रास केलाय, मी जे नरकाचं जीवन जगते, ते इतर महिलांनी थोडं तरी शिकावं. खास करून शादी.com असेल, जीवनसाथी.com असेल, किंवा आपला जीवनसाथी निवडताना पण मुलींना पण सांगेल, जीवनसाथी निवडताना खूप गोड गोड बोलणाऱ्याला पहिली दुसरी बाजू बघा, चेक करा आणि मगच जीवनसाथी निवडा. म्हणून मी तुमचे पॉडकास्ट बघितले आहेत आणि नाव पण लाईफ स्टोरी आहे. मला वाटलं माझी लाईफ स्टोरी ऐकून तरी कोणीतरी वाटेल कोणाला तरी की नको बाबा, असं पण होतं आयुष्यात, नको जगायला असं आयुष्य. माझ्या वाट्याला आले त्या आयुष्य, तर मी म्हणते माझ्या दुश्मनाला कोणालाच आयुष्य वाटायला यायला नको. नाही, नक्कीच. आपला खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे, ज्या महिला आहेत, ज्या बघतात आणि त्यांचं मत पण मांडतात. आणि म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की यार, म्हणजे की एक जरी व्यक्ती, एक जरी मुलगी असेल की ती आता कुठेतरी लग्न करायला जाणार असेल आणि तिने हा पॉडकास्ट बघून हा विचार करावा की त्याला हो म्हणायच्या अगोदर मी त्याची पडताळणी करू दे. नक्कीच करायला पाहिजे. आणि मग डिसिजन घ्यायचा की हो की नाही. म्हणजे एक जरी लाईफ म्हणजे कारण हे 40
30-35 वर्ष तुम्ही जो संसार केलाय आणि तो म्हणजे एका दिवसाचं नाहीच आहे. एक डिसिजन आणि अख्खी लाईफ उद्ध्वस्त. अख्खी म्हणून life उद्ध्वस्त. मला वाटतं की एक जणाची कोणाची तरी लाईफ वाचावी, बस एवढंच प्रयत्न आहे. बाकी त्याच्या नक्कीच. पलीकडं मी एवढंच म्हणू शकतो. तुम्ही आज आलात, म्हणजे बोलू तर खूप वाटतंय पण थांबावं लागणार आहे. नक्कीच. तुम्ही आलात, खरंच धन्यवाद. आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मित्रांनो, मला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण फॅक्टफुल गोष्टी आणतो आणि ज्या समाजाला काहीतरी योगदान, 1% का होईना योगदान देण्यासारखे गोष्टी असतात. याच्यामध्ये हा जो सब्जेक्ट होता हा एज्युकेशनल सब्जेक्ट आहे आणि हा समजून घेण्यासारखा सब्जेक्ट आहे. बस एवढंच म्हणतो. धन्यवाद.